रायगढ़ जिले के महाड़ में मतदान प्रक्रिया के दौरान हुई हिंसक घटना को लेकर सियासत तेज हो गई। इस मामले में शिवसेना यूबीटी नेता संजय राउत ने आरोप पर मंत्री भरत गोगवाले ने कड़ी प्रतिक्रिया दी है। महाड़ ने मतदाताओं के दौरान राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के कार्यकर्ता की हत्या के प्रयास का मामला सामने लाया। इस प्रकरण में मंत्री भरत गोगवाले ने पुत्र विकास गोगवाले फरार बताए जा रहे हैं और हाईकोर्ट द्वारा जनता याचिका खारिज किए जाने को लेकर विपक्ष की ओर से गंभीर आरोप लगाए गए। संजय राऊतला काय माहिती नाही आहे। महाडमध्ये काय घटना घडली, काय नाही, कशी घडली, कुणाकडनं सुरुवात झाली हे त्याला काय माहिती नाही संजय राऊतला। परंतु जे झालं ते झालं। काय आहे, आमची मुलं जे काय बूथवरती राऊंड मारत होते, भेटीगाठी देत होते आणि त्यात ते लोक समोरासमोर आले। आमचे लोक चालत येत होते, ते गाड्या घेऊन त्याच्यामध्ये लाठी काट्या, बॉडीगार्ड बरोबर रिव्हॉल्वर, हे सगळं कशासाठी? जर निवडणूक प्रक्रिया चालू आहे तर तुम्ही पण फिरा, आमचं त्याबद्दल दुमत नव्हतं। परंतु जे काय साहित्य घेऊन आले होते ह्याचा अर्थ तुम्ही जाणून बुजून भानगडी करायला आले होते आणि मग जे काय अंगावरती आले तिथं त्यावेळेला आणि तेव्हा हा घडलेला प्रकार आहे। पण हरकत नाही आहे, जे झालंय ते झालंय। सेशन कोर्टाने जामीन फेटाळला, हायकोर्टाने फेटाळला, आम्ही ते मान्य करतोय। आम्ही तो हायकोर्टाचा मान ठेवतोय, त्याबद्दल आमचं काही दुमत नाही आहे।